हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहोत आपण उपवासाची थाळी परिपूर्ण करणारी अशा पापड्या, उपवासाच्या पापड्या. आणि ह्या खरंच खूप छान लागतात. असं वाटत नाही की ह्या भगरीपासून बनवलेल्या आहेत आणि भगरीपासून पापड्या बनवल्या तर लाल होतात, तर असं काही होत नाही. तुम्ही जर ह्या पद्धतीने केल्यात आणि एकदम खुसखुशीत होतात. तर त्यासाठी साहित्य काय लागते तर 1 वाटी आपली भगर, म्हणजे वरही, कोण वरही म्हणतात पण आमच्या इकडे भगर म्हणतात म्हणून मी भगरच म्हणते. तर भगर आणि 1 वाटी साबुदाणा, दोन्ही 1-1 वाटी घेतला आहे. आणि हे याच्यापासून आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत. तर हे रात्रीभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. साबुदाणा ही छान भिजला पाहिजे, थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि भगर ही छान भिजली पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा भगरीतलं पाणी काढून टाकायचं आहे, कारण आणि थोडीशी धुवून घ्यायची आहे, 1 पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे फेसाचं पाणी त्याच्यातून निघून जाईल. तर आणि ते नंतर आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. छोट्याही घेऊ शकता, पण आपल्याला दोन्ही एकत्र पेस्ट केली तर ती लवकर होती, त्यामुळं छानपैकी पेस्ट बनवायची आहे आपल्याला याची. तर भगर घेतली आहे आणि भगरीत थोडंसं पाणी ऑलरेडी राहतच, आपण कितीही भगरीतलं पाणी काढलं तरी. आणि आता आपल्याला याच्यासाठी मोजून पाणी घ्यायचं आहे. तर आता येथे मी भगर आणि साबुदाणा ज्या वाटीने मी 1-1 वाटी घेतला होता मोजून भिजू घालण्यासाठी, तर तेच वाटीत मी पाणी घेतलं आहे. आणि आपल्याला बारीक करण्यासाठी पाणी जेवढं लागतंय ते मी पुढे मेजरमेंट सांगते पाण्याचं कसं करायचं. तर याच्यामध्ये मी आता बारीक करून घेईल आधी भगर. आणि भगर आपल्याला पहिल्यांदा बारीक करून घेतली की मग परत छान बारीक होते, नाहीतर मग दोन्ही एकत्र टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा भगर बारीक करून घेतली. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी साबुदाणा टाकला आहे आणि हा साबुदाणाही आपल्याला बारीक करायचा आहे. आता साबुदाणा टाकल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागतं. पहिल्यांदा मी थोडंसं बारीक करून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल. तर आता मी अर्धा वाटी पाणी टाकलं आहे आणि हे आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे याचं. आणि हे बॅटर एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या पापड्या व्यवस्थित तुटणार नाही. त्यासाठी आपल्याला हे बॅटर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. छान बारीक झाला आहे, हाताला रवाळपणा नाही लागत, एकदम सॉफ्ट असं आपलं डोशाचं बॅटर झालं आहे तसं बॅटर तयार करून घ्यायचं, सॉफ्ट एकदम. आणि आता हे मी काढून घेतलं आहे एका घमेल्यामध्ये. आणि आता आपल्याला याच्यासाठी पाणी लागते, त्याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला आज सांगते. आपण 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर 1 वाटीसाठी आपल्याला 5 वाटी असं ह्याचं मेजरमेंट आहे. आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे. जर असं केलं तर काय चुकणार नाही आणि पहिल्यांदा करणाऱ्याही चुकणार नाहीत. त्यासाठी असं प्रमाण आहे. 1 वाटीसाठी 5 वाटी पाणी. जर आपण बारीक करताना जेवढं पाणी वापरलं तर तेवढं पाणी याच्यातून मायनस करायचं आणि 5 वाटी टाकायच्या 1 वाटीसाठी. जेवढी तुम्ही भगर घेणार आहोत, 1 वाटीने घेणार आहोत मोजून, त्याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे, जेणेकरून परफेक्ट असं माप होईल. तर आता हे पाणी मी छानपैकी उकळी आणणार आहे. या पाण्याला झाकून ठेवून आपल्याला छान उकळी आणायची. आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकायचं. जास्त मीठ टाकायचं नाही, खारट होतं, कारण आपल्या पापड्या वाळल्यानंतर खूप थोड्याशा होतात. त्यामुळे वाळवण्याच्या पदार्थामध्ये कधीही मीठ टाकताना जरा जपून टाकायचं. तर आता याच्यात मी सगळं बॅटर टाकलं आहे. याच्यामध्ये गाठी होत नाहीत, काही नाहीत. फक्त आपल्याला एकच काळजी घ्यावी लागते, फक्त ते हलवत राहावं लागतं, खालून डागू शकतं. त्यासाठी आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे. आणि फक्त गोल गोल फिरवायचं, कारण याच्यामध्ये ऑलरेडी असं जास्त घट्टपणा नसतो, त्यामुळं सॉफ्टपणा असल्यामुळे याला फक्त फिरवत राहायचं, जेणेकरून आपल्या पापड्या व्यवस्थित होईल आणि याला घट्टपणा येईल.
त्यासाठी आपल्याला असं करायचं असतं, हटण्याची काही गरजच नाही पडत याला. आणि खूप छान होतात, खुसखुशीत होतात आणि आपल्याला घालतानाही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि जास्त मेहनत नाही घेतल्यामुळं काही खाताना आपल्याला खूप छान वाटतं. तर अशा ह्या बगरीच्या आणि साबुदाणा पापड आणि कोणाकोणाच्या लाल होतात, पण ह्या लाल होत नाहीत, काही नाहीत. पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला तळून, पण खूप छान होतात, दिसायलाही छान होतात. फक्त आपण जर पापड्या करत असून तर फक्त ते थोड्याशा घालताना जाड घालायचे. आता मी झाकण ठेवून 15 मिनिटं छान शिजवून घेतलं आहे. 15 मिनिटं पहिल्यांदा झाकण लावून ठेवून शिजवायचं, मधून मधून बघायचं खाली डागतंय का नाही. तर व्यवस्थित असं शिजलं पाहिजे. हे नाही शिजलं तरी पण तुकडे पडतात, त्यामुळं त्याची काळजी घ्यायची. तर आता व्यवस्थित शिजत आलं आहे, तर आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं. तर 20 मिनिटं मी मोजून शिजवून घेणार आहे. जर तुम्हाला कळत नाही कसं झालं आहे तर हे जरा ट्रान्सपरंट दिसायला लागलं की बंद करायचं, कारण साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतो आणि थोडासा घट्टपणा ठेवायचा. आणि जर तुम्ही जास्तच घट्ट करायला गेलात तर ते आपल्या पापड्या जसं जसं बॅटर थंड होईल तसं तसं पापड्या टाकता येत नाहीत. आणि आपल्याला पापड्या जरा थोड्याशा जाडच करायच्या आहेत, जेणेकरून पापड्या तळल्या तर लाल होत नाहीत आणि खूप तुटतात नाही तर खूप पातळ घातल्या तर. आणि हे बॅटर 5 मिनिटं तसंच ठेवायचं शिजल्यानंतर, आणि नंतर आपल्याला पापड्या घालायच्या. पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की खूप पातळ झालं आहे, पण जसं जसं लागतं तर पहिल्यांदा पातळ वाटलं तरी थोडंसं भिण्याची काही जरूरत नाही, नंतर खूप घट्टपणा येतो याच्यामध्ये. तर आता माझ्या पापड्या घालून झाल्या आहेत आणि हे प्लास्टिकच्याच पेपरवर घालायच्या, चिकटत नाहीत. आणि ह्या सावलीत घातल्या तरी चालतात, 2 दिवस सावलीत ठेवल्या तरी फॅन खाली वाळतात 2 दिवसात आरामात. तर मी घरातच घातल्या आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते 2 दिवसानंतर. तर खूप छान होतात, लाल होत नाही, तेलात टाकताच. आणि याला मूळ म्हणजे तेल खूपच कमी लागतं. आता मी 10-15 पापड्या तळल्यात, पण खूप तेल कमी लागतं. तर खूप छान होतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि लाल होत नाहीत, तुटत नाहीत लवकर आणि एकदम खुसखुशीत अशा तयार होतात. कधी कधी साबुदाणा नुसता खाल्ला की पोटात दुखतं, तर आपण अशा पापड्याही तळून 2 ताटाला लावल्या तर खूप छान लागतात आणि उपवासाचे अजून आपली टेस्ट वाढते आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात. तर खूप छान खुसखुशीत अशा तयार झाल्या आहेत आपल्या बगर आणि साबुदाणा पापड. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.